महाराष्ट्रात सण, व्रत वैकल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्त्व आहे. सोमनाथपूर येथे वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केला जातो. आज वटपौर्णिमा वटसावित्रीचे व्रत आहे. या दिवशी विवाहित महिला 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून 3 परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन सोमनाथपूर येथे ग्रामपंचायत सदस्या सौ शिवकर्णा अंधारे यांनी वट वृक्षांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी वंदना केंद्रे, रुक्मिणी सोनवणे, ज्योती सूर्यवंशी, सरस्वती मुसळे, ज्योती मुंढे, रसिका सूर्यवंशी, सूर्यप्रभा हारणे, शारदा केंद्रे, पूजा फड, सोजरबाई सूर्यवंशी, कोमल केंद्रे, सविता चव्हाण, मंगल चिलखे, वर्षा चव्हाण, सीमा सूर्यवंशी आदी महिला उपस्थित होत्या.